श्री स्वामी समर्थ. मी आज तुम्हाला माता श्री वैभवलक्ष्मी व्रतमधली एक कथा सांगत आहे. कर्जाच्या विखळ्यातून सुटका झाली. ऐपत नसली तरी ऋण काढून सण करण्याची काही जणांची सवय असते. अनेक लोक कर्ज घेतात, पण काही वेळा मात्र ते अंगाशी येते. राजेश हा चांगला शिकलेला हुशार तरुण होता. त्याचा एक छोटा कारखाना होता. त्याच्या कारखान्यातील माल चांगल्या दर्जाचा होता, त्यामुळे मला बाजारातून भरपूर मागणी होती. उलट मागणीसारखी वाढतच होती आणि माल कमी पडत होता. राजेशकडे मशीन तर एकच होते, म्हणून आणखी 2 नवीन यंत्रे घेण्याची बँकेकडे कर्जाची मागणी केली. बँकेने त्यांच्या व्यवसायाची आर्थिक उलाढालीसाठी अशी एक खातरजमा करून त्याला हवे ते कर्ज दिले. राजेशने आणखी 2 यंत्रे खरेदी केली. आता नवीन यंत्रे आणलेल्या मालाचे उत्पादन काढले. भरपूर माल खूप लागला. राजेशकडे कारखाना जोरात चालू लागला होता. त्याला खूप पैसाही मिळू लागला होता. त्याने मग बंगला आणि गाडीही घेतली. तो आरामात राहू लागला. मात्र काही दिवसांनी कारखान्याकडे त्याचे दुर्लक्ष होऊ लागले. राजेश आधी स्वतः सगळीकडे लक्ष देऊन चांगले काम करून घ्यायचा, त्यामुळे मालाचा दर्जा उत्तम असायचा. आता मात्र त्याने दुर्लक्ष केल्यामुळे मालाचा दर्जा घसरला आणि मालाची मागणी हळूहळू कमी झाली. एक दिवस असाच उगवला. मालाला गिरायकच मिळेना. धंदा बसला. आवक थंड झाली. कर्जाचे हप्ते थकले. कारखान्यावर जप्तीची नोटीस आली. राजेश हताश आणि निराश झाला. त्याची पत्नी राधिका दुःखी झाली. काय करावे सुचत नव्हते. अशातच एके दिवशी राजेशचे मामा त्याला भेटायला आले. त्यांच्याबरोबर तो एक वडीलधारे गृहस्थ होते. राधिकेने मामाजवळ आपले दुःख, राजेशच्या कारखान्याची अधोगती कशी झाली ते सांगितले. ते सद्गृहस्थ धार्मिक आणि विचारी होते. ते म्हणाले, बाळे राधिके, चिंता करू नकोस. माता वैभवलक्ष्मीच्या कृपेने सर्व दुःख दूर होईल. या संकटातून बाहेर पडण्यासाठी तुमच्यापैकी एकाने माता श्री वैभवलक्ष्मीचे व्रत मनोभावाने केले तर माता संकटातून आपल्याला त्वरित बाहेर काढेल. धनलक्ष्मी माता ही सर्व महालक्ष्मी मातेचीच एक स्वरूप आहे. हे व्रत केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. मग ती मी व्रत करीनच, राधिका म्हणाली. माता महालक्ष्मीच्या व्रताची संपूर्ण माहिती घेतली. गृहस्थांनी त्यांच्या जवळचे माता श्री वैभवलक्ष्मी व्रताचे पुस्तक तिला दिले. राधिकाने मनातच 11 शुक्रवार करण्याचा संकल्प केला. अत्यंत मनोभावे, भक्तिभावाने, श्रद्धेने तिने निर्जळी उपवास करून शास्त्रोक्त व्रताला सुरुवात केली. राजेशला प्रसाद दिला. त्यांनीही श्रद्धेने तो मातेचा प्रसाद भक्षण केला. राधिकाने संपूर्ण शास्त्रोक्त पद्धतीने व्रत पूर्ण केले. नंतर उद्यापनही केले. राजेशने अत्यंत भक्तिभावाने मातेचा प्रसाद घेऊन व्रत पूर्ण केले. राधिकेला त्यांनी मदत केली. काही दिवसांनी मोठा फरक पडला. राजेश कारखान्यात जाऊ लागला. मालाचा दर्जा सुधारला. मालाची मागणी पूर्वीपेक्षा चौपट झाली. भरपूर पैसा मिळू लागला. बँकेचे हप्ते फिटू लागले. थोड्याच महिन्यांनी सर्व हप्ते फिटून राजेश बँकेच्या कर्जातून मुक्त झाला. सर्वत्र आनंद झाला. ही तर महालक्ष्मी वैभवलक्ष्मीची कृपा होती. तिच्याच कृपेने हे फळ होते, राधिका म्हणाली. श्री माता वैभवलक्ष्मीची ही कहाणी खूप छान आहे. तुम्ही पण सर्वांनी ऐकायला खूप छान वाटते आणि हे व्रत करा आणि नित्यनेमाने त्याचे पालन करा. व्रत करा. अशाच आपल्या भगिनींसाठी ही छोटीशी कथा, जेणेकरून तुम्हाला ह्यातून काही बोध मिळाला तर तुम्ही नक्कीच वाचा. मला अशाच देवांच्या कथा ऐकायला खूप आवडतं. तुम्हाला पण आवडतं का?